नमस्कार महाराज मित्रांनो, 100% कापसाच्या शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम येतो म्हणजे येतो. तुम्ही म्हणाल कुठला? अचानक एक दिवस असा उगवतो की त्या दिवशी झाडावर असलेली सगळी फुलफुगडी खाली पडते आणि छोटी कैरी म्हणजे ही अशा प्रमाणची जी कैरी आहे ही सुद्धा गळून खाली पडते मित्रांनो. आणि अक्षरशः प्रचंड नुकसान होतं. असे सतरन लागलेली असते. इथे दिसत नाहीये कारण की अजून तो प्रॉब्लेम इथे आलेला नाहीये मित्रांनो. हे होतं कशामुळे? त्याच्या पहिले चॅनलला नवीन असाल तर फॉलो करून घ्या. तुम्ही म्हणाल मी लई भारी भारी बुरशीनाशक वापरतो, नंतर खतं वापरतो, तरी हा रिपोर्ट भेटत नाही. ते भेटणार नाही मित्रांनो. याच्या मागे काय कारण आहे ते तुम्ही समजून घ्या मित्रांनो. कुठलीही गोष्ट चालवायला एनर्जी लागते. जेव्हा पेट्रोल जळतं ना मित्रांनो, तेव्हा एनर्जी तयार होते आणि गाडी पुढे पळते. तसंच याच्यामध्ये होतं मित्रांनो. झाडाला एनर्जी केव्हा भेटते माहितीये का? झाडामध्ये असलेला शुगर, साखर जेव्हा ऑक्सिजनशी रिॲक्ट होईल तेव्हा झाड एनर्जी तयार करतं आणि त्या एनर्जीपासून मग झाड औषधं घेतं, खतं घेतं, नंतर कीटकांशी लढतं. तर मित्रांनो होतं काय? फुलफुगडी अचानक गळते कस काय? काय होतं मित्रांनो की सततचा पाऊस चालू राहिला की ही जी माती आहे इथे असलेला ऑक्सिजन जो आहे त्याची जागा पाणी घेतं आणि इथे ऑक्सिजन राहत नाही. तर मित्रांनो होतं काय? आता तुम्ही म्हणाल याच्यात साखर कस काय आली? तर याच्यात साखर कस काय आली ते सांगतो मित्रांनो. की झाड साखर कस काय तयार करतं? फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून. झाड वातावरणातून कार्बन डायऑक्साईड घेतं, जमिनीतून पाणी घेतं आणि त्याच्यासोबत फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून इथे साखर तयार होते. आता ही साखर तर इथे तयार झालेली आहे, पण आपल्याला एनर्जी तयार करायची. तर झाड काय करतं? ही साखर पूर्ण मुळांकडे पाठवतं आणि मुळांपासून ऑक्सिजन घेतं आणि ऑक्सिजन सोबत साखर जळते आणि एनर्जी तयार होते. आणि एनर्जी तयार झाल्यामुळे काय होतं? झाड जे तुम्ही दिलेलं खत आहे, औषधं आहे ते उचलतं आणि पूर्ण झाड बॅलन्स राहतं. पण पाण्यामुळे सगळी गडबड होते. पाणी काय करतं? जमिनीतला सगळं ऑक्सिजन काढून घेतं. त्याच्यामुळे ती रिॲक्शनच होत नाही. त्याच्यामुळे काय होतंय की मित्रांनो तुमचं सगळं सिस्टीम गडबड होऊन जाते. एनर्जी तयार होत नाही. झाड जी आहे ट्रेसमध्ये जाते. मग झाडाला एक इथिलीन नावाचा हार्मोन तयार होतो झाडामध्ये आणि तो हार्मोन झाडाला सांगतो की सालं ती एनर्जी तयार होत नाहीये. आता काय करायचंय की आपण आपला जीव पहिले वाचवायचा आणि ते वाचवण्याच्या नादामध्ये सगळी फुलं भात्या सगळ्या खाली पडतात मित्रांनो. आणि त्या खाली पडल्यामुळे तुमचं प्रचंड नुकसान होतं. आता तुम्ही सांगा महाराज, कुठलं खत आणि कुठलं बुरशीनाशक काम करणार आहे जर एनर्जीच नसेल तर? आणि हे सगळं याला एरोबिक रिस्पायरेशन म्हणतात आणि हे थांबतं. त्यानंतर नंतर झाड काय करतं? तिथेच थांबत नाही. झाड अनएरोबिक रिस्पायरेशन करायला लागतं. एनएरोबिक रिस्पायरेशन म्हणजे काय? झाड काय करतं माहिती आहे? ठीक आहे, ऑक्सिजन नाही आहे ना, ते शुगरलाच तोडतं आणि त्या शुगरला तोडल्यामुळे काय होतं महाराज मित्रांनो? दोन महाविषारी घटक तिथे तयार होतात. एक लॅक्टिक ऍसिड, एक इथेनॉल. आणि त्याच्यामुळे काय करतं? इथेनॉल जेव्हा पानांमध्ये जातं ना तर पानांच्या पेशी मारून टाकतं. लॅक्टिक ऍसिड एन्झाईम खराब करून टाकतं. त्याच्यामुळे लफडा असं होतो म्हणतात. इथिलीन नावाचा हार्मोन जो आहे तो सांगतो झाडाला की यार आपल्यामध्ये खूप ट्रेस आहे, आपल्याला पूर्ण माल सोडावा लागेल. आणि पूर्ण माल झाड सोडतं आणि तुमचं प्रचंड नुकसान होतं मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझी एकच विनंती आहे की तुम्ही चॅनलला फॉलो करा.